ज्ञानेश्वरीची लेख शाळेमध्ये जाताना ज्ञानेश्वरीचा ग्रंथ हातामध्ये घेते. रोज 10 पोहे वाचते आणि मगच शाळेमध्ये जाते. म्हणून विचार करा, कधीतरी तुमच्याही बापाने म्हणावं असं, माझी लेख ज्या घरामध्ये जाईल ना त्या घराचं कल्याण होईल, सांगावं तुमच्या बापाने जगाला. सांगायचं तात्पर्य एकच, आपल्या भारताची, आपल्या महाराष्ट्राची अखंड अस्मिता असणारा ग्रंथ, अखंड विश्वाचं तत्वज्ञान एका छोट्याशा मुक्ताबाईच्या उपदेशावरून विश्वमौली जानवरांनी खुलं केलं. म्हणून जिवंत म्हणीची ज्ञानेश्वरी वाचा, शुद्ध भावनेनं त्या भगवंताचं भजन करा. शुद्ध भावनेनं जर भजन केलं ना तर निश्चितच आजही कलियुगामध्ये तो देव तुम्हाला भेटल्याशिवाय राहणार नाही. जसं भजन माझ्या चोखोबाईंनी केलं, परिणाम जगाचा बाप त्यांच्या पत्नीचं पालन पण करण्याकरता आला. पण कोणाच्या रूपामध्ये आला महाराज सांगतात.